नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. आज भारताच्या खात्यावर तिसरं कांस्य पदकाची नोंद झाली. महाराष्ट्रातला खेळाडू असलेला सातारा जिल्ह्यातील स्वप्नील कुसाळे यानं 3 पोझिशन रायफल शूटिंग मध्ये कांस्य पदक मिळवलं. त्यानं काल या स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना 7वा क्रमांक मिळवला होता आणि आज तर स्वप्नीलनं आपल्या कुटुंबाचं, आपलं स्वतःचं आणि देशाचंही स्वप्न साकार केलं. त्यानं झोपून पिस्तूल चालवणं, बसून गुडघ्यावर बसून पिस्तूल चालवणं आणि उभे राहून पिस्तूल चालवणं या 3 पोझिशन रायफल शूटिंग प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे आणि भारताच्या खात्यात एका पदकानं वाढ केली आहे. भारताला सध्या पॅरिसमध्ये सुरू असलेल्या यावेळच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुरुवातीला मनू भाकरनं शूटिंग मध्येच कांस्य पदक मिळवलं. नंतर तिनं सरबजीत सिंग बरोबर मिश्र दुहेरीत शूटिंग मध्येच कांस्य पदक मिळवलं आणि आज स्वप्नील कुसाळे यानंही 3 पोझिशन रायफल शूटिंग याच्यातच कांस्य पदक मिळवलं आहे. खाशाबा जाधवानंतर तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या मातीतील हा पहिला ऑलिम्पिक पदक विजेता ठरणार आहे. स्वप्नील सध्या मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट तपासनीस म्हणून काम करतो. दररोज अगदी 3-4 तास सराव करून मग आपली नोकरी तो करत असतो. आता आणखी एका प्रकारात तो या स्पर्धेत या ऑलिम्पिक मध्ये भाग घेईल असं दिसतं, असं कळत आहे. भारताला यावर्षी किमान दुहेरी अंकात पदकं मिळतील अशी सर्व क्रीडाप्रेमींना आशा आहे आणि ती आशा फलदायी ठरो हीच सर्वांची इच्छा असणार आहे. इकडं राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक साहित्यरत्न यांची पुण्यतिथी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि मराठा समाजासाठी गेल्या 1-1.5 वर्षापासून आमरण उपोषण, मोर्चे, संवाद यात्रा याद्वारे रान ढवळून काढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस पण आहे. लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना विनम्र आदरांजली, तर मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या आपल्या अण्णा चॅनल तर्फे हार्दिक शुभेच्छा. गेल्या 2-3 वर्षापासून मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात वर्ग 1 मधील जमिनी वर्ग 2 केल्यामुळे लोकांच्या संताप आहे आणि लोक त्या जमिनी परत वर्ग 1 कराव्या म्हणून सतत शासनाकडे पाठपुरावा करत आहे. त्याला आता घेशील असं दिसतंय, कारण मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात ते मुख्यमंत्री असताना ज्याप्रमाणे वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यात आला तसाच प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर ठेवावा अशी सूचना केली आहे आणि तो प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवलाही जाईल आणि मग सर्वांच्या मागणीला यश मिळेल असं दिसतंय. या प्रकारातून धाराशिव जिल्ह्यात तर याचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली आहे. मग आता यासाठी खरं कुणी काय केलं याचं जनतेला सर्व माहीत आहे. मग यात कोणी तसं हे करत श्रेय कोण घेतंय कोण नाही हे नाही. मुळात या वर्ग 2 मध्ये गेलेल्या जमिनी परत वर्ग 1 मध्ये लवकरात लवकर यावा एवढीच माफक अपेक्षा लोकांची असणार आहे. आज
थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रातील काही भागात पाऊस सुरूच आहे आणि तो सुरू आणखी 2-3 दिवस सुरू राहील अशीच असंच हवामान खात्याचं म्हणणं आहे. परवा धाराशिव जिल्हा पोलिसांनी मोठी अशी कारवाई केली. विशाखापट्टणमहून सोलापूरला तस्करी करून घेऊन जात असलेला जवळपास 1 कोटी रुपयांचा गांजा जप्त केला. हा गांजा विजागपासून सोलापूर पर्यंत येताना अगदी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या तिन्ही राज्यात कोणाला त्याचा सुगावा लागला नाही. मात्र धाराशिव पोलिसांना त्याचा सुगावा लागताच नळदुर्ग नजीक हे वाहन अडवण्यात आलं. वाहनाची झडती घेतली असता त्यात गांजा सापडला आणि तो थोडका नव्हता, तर जवळपास त्याचं बाजार मूल्य 1 कोटी रुपयाचं होतं. याबद्दल धाराशिव पोलिसांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.